आजच्या जेनझी मुलांना पालक खायला घालणं हे पालकांचं मोठं टास्क आहे, नाही का? मुलं शेर असतील तर आईला सव्वा शेर व्हावंच लागतं. असंच आहे ना प्रत्येक घरात? जेनझीजना हा पराठा अजिबात बोर वाटणार नाही. मुलं हा पालक चीज पराठा नाक न मुरडता नक्की खातील. काल रात्रीच मी एक जुडी पालक मिठाच्या पाण्यात 10 मिनटं ठेवून स्वच्छ धुवून घेतला आणि मीठ, मिरची, हळद, लसूण, आलं, हिंग, थोडासा गरम मसाला हे घालून प्युरी करून घेतली. गव्हाच्या पिठात हे सगळं मिश्रण ओतलं आणि त्याच्यात 2 चमचे होईल एवढा ओवा हातावर रब केला आणि पिठामध्ये घातला. कारण पावसाळा आहे. असा डो बनवून घेतला ज्याच्यावर 1 चमचा तेल लावून घेतलं. दुसऱ्या दिवशीसाठी पीठ मळून ठेवते आहे. मग तेल लावलं की पीठ काळं पडणार नाही म्हणून. आणि एअरटाईट डब्यामध्ये असं ठेवून दिलं. यामध्ये नक्की ओवा असा चुरडून घालून बघा. खूप छान वास येतो आणि पोटाला बाधतही नाही. एक गोळा घेतला, त्याची अशी छोटीशी पोळी लाटून घेतली, त्याच्यावर तूप लावलं आणि आपण जशी मोदकाचं घड्या करतो तसं करून गोळा बनवून घेतला. अशाने पराठा खूप छान फुगतो आणि खूप वेळ सॉफ्ट राहतो. फक्त गोळा घेऊन फुलक्यांसारखा लाटला तर तो काही वेळा फुगत नाही. हे असं घडी करून केलं की पराठा नक्की छानच फुगतो. करून बघा. असा छान मस्त खरपूस टम्म फुगलेला मऊसूत पराठा आणि त्याच्यावर अर्थातच गाईचं साजूक तूप. तुमचं पण आहे का माझ्यासारखंच की चपाती, भाकरी, पराठे, फुलके असं काही असलं की तुम्ही पण लावता ना गाईचं तूप? गरम गरम पराठ्यावर असं किसलेलं चीज घातलं आणि त्यावर दुसरा गरम पराठा घालून ते शेकून घेतलं. याचा जर रोल बनवला ना तर तो थोड्या वेळाने कडक होतो, कारण चीज मेल्ट होईपर्यंत आपण तो शेकतो. इथे मी ऑलरेडी कडकडीत पराठेच घेऊन त्याच्यावर चीज घातलं. हे ना कडक होणार ना चिवट होणार, छान सॉफ्ट राहणार. हे पराठे जेनझीसबरोबर जेनझीसच्या मॉम पण खाऊ शकतात. अगदी वेट लॉस असेल तरीही पोर्शन कंट्रोल ठेवून चीज थोडंसं कमी घालून. पण मुलांना तर देऊच शकतो ना आपण, नाहीतर आपण पालक कसा खाऊ घालणार त्यांना? मग थोडंसं त्यांच्या मनासारखं, थोडंसं आपल्या मनासारखं. ही रेसिपी नक्की करून बघा आणि सगळ्या जेनझीसच्या मॉम्ससोबत नक्की शेअर करा. माझं पेज फॉलो करा. हेल्दी खा, हॅपी रहा. थँक्यू.